शिवतीर्थावर राऊत राज ठाकरेंची चर्चा झालेली आहे। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याचं कळतं आहे। मनपा निवडणूक वचननाम्यावर चर्चा झाल्याचं कळतं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली आहे। उद्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा वचननामा जाहीर होणार आहे। त्याआधी ही चर्चा महत्त्वाची मानली जाते। या वचननाम्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचं कळतं आहे। सोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या एकत्रित होणाऱ्या मुलाखतीबाबतही संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतं आहे। तब्बल 20 मिनिटं ही चर्चा झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आहे। नक्कीच उद्या महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या आघाडीचा आणि शरदचंद्र पवार या पक्षाच्या आघाडीचा उद्या वचननामा जाहीर होणार आहे आणि त्यासाठी आता संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। खरं तर कालच एक आपल्याला आधीचे मुद्दे जे कळाले, काल आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांनी काही मुद्दे घेऊन उमेदवारांना मार्गदर्शन केलं, अनेक मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला। त्याच संदर्भात आज राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत संजय राऊत घेणार आहे। याही बाबतीत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वी म्हणजे पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत हे शिवतीर्थावर आले होते आणि त्यानंतर 20 मिनिटं तब्बल या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। दोन महत्त्वाचे सध्या मुद्दे आहेत, विषय आहेत, यावरती चर्चा झाल्याची सध्याची माहिती मिळते। उद्या वचननामा जाहीर होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा वचननामा जाहीर करण्यात येईल। मुंबईकरांना अजून कोणते मुद्दे समोर घेऊन जायचे आहेत, अजून कोणकोणते मुद्दे आपण यामध्ये समाविष्ट करू शकतो, त्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे। आणि आगामी दिवसांमध्ये सभा असेल किंवा मग जी रणनीती आहे त्याही बाबतीत चर्चा झाल्याचं कळत आहे। निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।